गोष्टी माझ्यासारख्याला नवीन नाही. 1978 पासून ही ज्यावेळेस बसली, इथून इथे असणारे किती मर्डर झाले असेल तर त्याची माहिती मी देऊ शकतो. आपसात झालेले मर्डर, सेनेबरोबर झालेले मर्डर, पायाच्या बरोबर झालेली असणारी व्यवस्था. पण हिचा काय चेहरा मोहरा काय बदलला नाही. बदलला ती एकच गोष्ट की सभेला एक जागा होती ती गेली अशी असणारी परिस्थिती आहे. आता असताना जे सांगण्यात आलं की क्लस्टर डेव्हलपमेंट खाली असणारा काही मुंबईचा भाग गेलाय. मी असं म्हणेन की मुंबईमध्ये कुठे कुठे मोकळ्या जागा आहेत आणि कुठे कुठे निर्माण होऊ शकतात याची माहिती फार कमी जाणार नाही. आज आपण असताना बघतो की इथला असताना बोंबाबोंब चाललेली आहे की मराठी माणसाचा असणारा टक्का कमी झाला. मी त्या सगळ्यांना विचारतो की हा टक्का वाढवण्याचा प्लॅन तुमच्याकडे आहे का, एवढं सांगा. तुमच्याकडे प्लॅन असेल तर सांगा की तुमच्याकडे प्लॅन आहे. नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. मुंबई ही एखाद्या मुलीला मागणं आलं आणि ते ठरलं तर त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट ठरते. काय ठरते? हुंडा. मुंबई ही सुद्धा हुंड्यातली. म्हणून म्हटलं की मुंबईचा इतिहास फार जणांना माहिती नाही. मुंबई ही पोर्चुगीजनी इंग्लंडच्या राजाने पोर्तुगीजच्या राणीशी लग्न केलं त्यावेळेस मुंबई ही हुंडा म्हणून देण्यात आली होती. ब्रिटिशांना मुंबई ही हुंडा म्हणून देण्यात आली होती. आणि म्हणून आपण बघत असाल की मुंबईवरती 13 जणांचा अधिकार आहे. एक केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा आणि महानगरपालिका.